नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल प्राणसही ह्या इंदिरा संतांच्या कवितेची थोडक्यात प्रस्तावना पाहिली. इंदिरा संत ह्या कवयित्री लेखिका आहेत. लहानपणापासून त्या वाङ्मयीन शैली लिहित आहेत. त्यांचा सहवास हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित आहे आणि या कवितेमध्ये शेतकरी राजा किंवा ती महिला आणि त्याचा मित्र निसर्ग यांचे विचारांची देवाणघेवाण या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण कविता बघूया. पीठ कांडते राक्षसी तयसे कडाडते ऊन, प्राणसही घनावळ कुठं राहिली गुंतून. तिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, एग एग घनावळी मैत्रपणा आठवून. बघा, पीठ कांडते राक्षसी. पीठ कांडणे म्हणजे जात्यामध्ये दळणे. तसे कडाडते ऊन म्हणजे जे कडक ऊन असतं, त्या उन्हाच्या झळा असतात, त्या उन्हाचा होणारा त्रास असतो, तो त्रासाची त्यांनी तुलना कशाची केलेली आहे की राक्षसाशी केलेली आहे. म्हणजे पीठ कांडते राक्षसी याचा जर तुम्ही अर्थ घ्यायला गेलात तर पीठ कांडणे म्हणजे दळणे पीठ. तर ते पीठ सामान्य स्त्री दळायला लागली तर ती अगदी कमी प्रमाणात दळेल किंवा तिच्या ताकदीनुसार दळेल. पण पीठ कांडते राक्षसी आवड हवी एक व्यक्ती, एखादी शक्तिशाली व्यक्ती जशा पद्धतीने पीठ कांडून देते मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे अगदी असहाय्य झाल्यासारखं किंवा अगदी अप्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो किंवा अगदी त्याला अकल्पित म्हणू शकतो, तशा पद्धतीचं हे काय लागले, ऊन कडाडून लागायला लागलं आहे. प्राणसही घनावळ, प्राणसही म्हणजे जीवलग मैत्रिणी, जीवलग घनावळी कुठं राहिलीस गुंतून. म्हणजे इतक्या उन्हाच्या झळा पोचत आहेत, उन्हाचा त्रास होतो आहे, ह्या उन्हामुळे धरती माता तापलेली आहे, त्याच्यातून येणारी पिकं येत नाही आहेत, मानवालाही त्रास होतो. आणि अशा वेळेस तू मात्र प्राणसई म्हणजे माझ्या जीवलग मैत्रिणी तू कुठं गुंतून राहिलीस, कशामध्ये राहिलीस हे ते विचारते. दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, एग एग घनावळी मैत्रपणा आठवून. बघा किती निसर्गाचं आपुलकीचं नातं आहे. म्हणजे एखाद्याला आपण सांगावा, आपल्या नातेवाईकांना पूर्वी व्यक्ती भेटल्या, त्या गावची कोणतरी, त्या गावच्या शेजारच्या व्यक्ती कोणतरी भेटल्या तर त्यांच्यापासून एकमेकांना निरोप देत होतो, वेळप्रसंगी एकमेकांच्या घरी जाऊन येत होतो. त्यावेळी पायी चालत जाणं, त्याच्यानंतर मग पोस्टाचं आलं, पत्र पाठवणं वगैरे, तिथून सांगावं निरोप वगैरे देणं. नंतर ते फोन आले, फोननंतर आता मोबाईल्स जर तुम्ही बघितलात, आधुनिक संदेश किंवा तार किंवा आधुनिक मोबाईलमधून वगैरे हे सांगावा धाडणं म्हणजे एकाचा निरोप दुसऱ्याला सांगून देणं. तर ही प्राणसई आपला निरोप कुणाला, घनावळ म्हणजे पावसाला, ढगांना, कुणापासून धाडते, पाखरापासून सांगते. आता पाखरं ही आकाशात भरारी मारणारी आहेत. या लेखिकेने इतकं कवयित्रीने सुंदर हे केलेलं आहे की दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, म्हणजे तुझ्यापर्यंत पोचणारी एकच व्यक्ती आहे किंवा एकच प्राणी आहे आणि तो म्हणजे पक्षी आहे. आणि ह्या पक्ष्यांपासूनच मी तुला काय केलेलं आहे, निरोप पाठवलेला आहे की तू ये माझ्याकडे ये. आणि काय म्हणून ये की आपला मैत्रीपणा आठवणे, म्हणजे मैत्रीच्या नात्यानं तू ये, माझ्यासाठी ये, मैत्री म्हणून ये. आणि ह्या पाखरांचा निरोप तुला दिलेला आहे, तो तेवढा ऐकून घे. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. पडवळा भोपळ्यांची म्हणजे तू येणार, म्हणजेच पाऊस पडायच्या अगोदर, जून महिन्यामध्ये साधारणतः आपल्याकडे पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये, ते जून महिन्याच्या अगोदर थोडंसं मे एप्रिलला सगळी भाजावळ करून वगैरे बियाणं घालणं, मग भाताची तयारी असेल, रोपांची तयारी असेल, तर तशा पद्धतीने ही बियाणं आळी ठेविली तर भाजून, म्हणजे ही बियाणं रोवण्याआधी जी जमिनीमध्ये पालापाचोळा ती भाजण केली जाते, जमिनीमध्ये ती जमीन तापवली जाते, तिथं खत निर्मिती केली जाते. तर अशी करून हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. हुडा मोडून म्हणजे हुडा म्हणजे शेणींचं एकसारखी लाईन मोठी केली जाते, त्याला हुडा म्हटलं जातं. तर त्या शेणी म्हणजे शेणाच्या बनवलेल्या शेणी. आता ग्रामीण भागामध्ये चूल आणि किंवा पाणी तापवण्यासाठी असेल, स्वयंपाक बनवण्यासाठी असेल, चुलीचा वापर करतात आणि चुलीला इंधन म्हणून शेणी किंवा लाकडं वापरली जातात. आता शेणी गाई गुरांच्या, जनावरांच्या शेणमुद्द्यापासून आपल्याला शेणी बनवले जातात आणि त्या शेणी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मे महिन्यामध्ये पूर्ण पावसाळ्याचं पुरेल इतकं इंधन
ते तयार करून काय केलं जातं, घरामध्ये रचून ठेवलं जातं आणि ते 5-6 महिने पुढं वापरलं जातं. तशा पद्धतीचं सांगितलं आहे. म्हणजे शेणी पण रचून ठेवलेले आहेत, घरचीही कामं केलेली आहेत आणि शेतामध्ये भोपळ्याच्या पडवळाच्या बिया रोवण्यासाठी, ती वेल घालण्यासाठी मी काय केलेले आहे, भाजावळ पण करून ठेवलेले आहे. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन, तोंडे कोंबली बाळांची झळा उन्हाच्या लागून. हे भोपळ्या आळ्यांची जरी घालण्यासाठी, आळी म्हणजे पूर्ण त्याला एक आजूबाजूला पाणी देण्यासाठी मातीचा गोल असा कट्टा केला जातो आणि मधी बी रोवली जाते. म्हणजे पाणी साचवण्यासाठी असेल किंवा मातीचा उबारा जास्त मिळण्यासाठी असेल तर तशा पद्धतीची ती आळी करून ठेवलेली असतात. आता बैल झाले ठाणबंदी, ठाणबंदी म्हणजे एकदम शांत बसलेले आहेत, बंदच झालेले आहे. झाले मालक बेचैन. आणि बैल हे जसा निसर्ग मित्र आहे तशी ही जनावरंसुद्धा शेतकऱ्याची एकदम जिवलग मित्र असतात. कारण जनावरांशिवाय शेतकरी एकटा शेतामध्ये कष्ट करू शकत नाही, त्या काळ्या माती आईतून पीक घेऊ शकत नाही. आणि ह्या बैलांची जोडी, शेतकऱ्यांची जोडी ही मित्रासारखी असते आणि ह्यांच्या जोडीला मित्र हा निसर्ग असतो. तशा पद्धतीनं बैल आता शांत झालेले आहेत, ठाणबंदीच बसलेली आहे. त्यामुळं मालक काय केलेले आहेत, बेचैन झालेले आहेत. कारण तू आलेला नाही आहेस, तू पडलेला नाही आहेस, तू आली नाहीस. त्याच्यामुळं काय होतं, सगळीच कामं बंद पडलेत. तोंडे कोमजली बाळांची, उन्हांच्या झळा लागून. म्हणजे इतका उन्हाळा वाढलेला आहे आणि तुझी सगळीच आतुरतेनं वाट बघतायत आणि तुझ्या येण्यामुळे की निसर्ग सगळा बदलून जाईल, ही धरतीमाय बदलून जाईल. धरतीमायबरोबर ह्या मानव प्राण्यातले सुद्धा विचार बदलून जातील. त्यामुळे तुझी आपण वाट बघतो आणि ही तोंडे कोमेजली बाळांची झळा उन्हाच्या लागून. विहिरीच्या तळी खोल दिसू लागली ग भिंग, मन लागे ना घरात कधी घेशील तू सांग. विहिरीच्या तळी खोल दिसू लागली ग भिंग, म्हणजे विहिरीचं पाणीसुद्धा आटलं. पिण्याचं पाणी असेल, शेतकऱ्याला शेती वापरण्याचं पाणी असेल तर पाणी आता सध्या कुठेच मिळत नाही आहे. हे पाणी तळाला जाणं म्हणजे साधारणतः जानेवारी फेब्रुवारी नंतर पाण्याचा प्रॉब्लेम्स आहेत किंवा पाण्याचा प्रश्न आहे तो सगळा आ वासून बसलेला असतो. कारण पाऊस हा काही ठिकाणी भरपूर लागतो, काही ठिकाणी कमी लागतो. काही ठिकाणी धरणांचे बंधारे आहेत, धरण आहेत, तिथं त्या भागामध्ये पाण्याचा बारमाही वापर होतो. पण काही कोकण किनारपट्टीवर बघितलात तर धरण किंवा पाणी साचवण्याचं साहित्य जर बघितलात त्या पद्धतीनं थोड्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कातळ भाग दिसतो. पावसाळी शेती पिकवली जाते, पण काही भागामध्ये बारमाही जिथं शेती पिकवली जातात तिथं बारमाही पाऊस जरी 3-4 महिने जरी चांगला लागला आणि विहिरी, धरणं, तलावं वगैरे भरली गेली तर बारमाही शेती चालते. पण तुझ्या ह्या वाट बघण्यामध्ये किंवा तू आलेलं नाहीस, घनावळं सांगतायत की तू आली नाहीस, त्यामुळे विहिरी काय झाले आहेत, खोल गेलेत. दिसू लागले ग भिंग, भिंग म्हणजे तळ दिसू लागलेलं आहे. मन लागे ना घरात कधी येशील तू सांग. त्याच्यामुळं घरात मन लागेना म्हणजे संसार करायला मन लागेना. जेवण असेल, जीवन राहटी असेल किंवा इतर व्यवहार काय असतील, तुझ्यामुळे सगळे ठप्प पडलेले आहेत आणि तुझी आणि फक्त तुझीच आम्ही वाट बघतोय. त्यामुळे तू माझा मैत्रीपणा आठवून काय कर, आमच्याकडे ये. पुढची कविता आपण नंतर बघूया.